ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये बाणासुराची कन्या उषा हिच्याशी अनिरुद्धाचा विवाह झाला ती कथा पाहिली. त्यानंतर दानशूर अशा नृगराजाची कथा पाहिली आणि बाणासुर याने आपली कन्या उषा ही जेव्हा अनिरुद्धाला दिली तेव्हा हा दानवांशी झालेला विवाह आहे. भगवान श्रीकृष्णाचे कौटुंबिक संबंध या असुरांशी किंवा दानवांशी झालेले आहेत. नृगराजाच्या कथेतून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ब्राह्मणांचंच काय पण कोणाचंही धन हडप करू नये. या महत्त्वाच्या विषयासाठी ही कथा भागवतकारांनी मुद्दाम आपल्याला सांगितलेली आहे. आणि आपण कोणाच्याही धनावर नकळत का असेना चुकीने कुठल्याही प्रकारचा अपहार करू नये, कारण त्यामुळे नरक यातना माणसाला चुकत नाहीत. हा विषय या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर दिवस असे जात होते आणि एकदा आता हे शुकदेव महाराजा परीक्षितांना आता पुढची कथा सांगतायत की परीक्षिता ऐक. एकदा बलरामांना गोकुळात जाऊन गोकुळवासियांना भेटावं अशी तीव्र इच्छा निर्माण झाली आणि त्याप्रमाणे ते गोकुळात गेले. तेथे त्यांनी अनेक गोपी आणि इतरही जे काही स्वजन होते त्यांना प्रेमाने भेटले, कारण त्यांची ती बालपणातली जन्मभूमीच होती. सगळ्यांना भेटून आनंद झाला. गोपींनी भगवान श्रीकृष्णाचा विरह झाला, त्यामुळे त्यांना ज्या काही व्यथा झाल्या आहेत त्या व्यथांचं निवेदन केलं. बलरामांनी त्यांचं यथायोग्य सांत्वन केलं आणि तिथेच वरुण देवतेने आपली कन्या वारुणी हिला पाठवून बलरामांचं स्वागत केलं आणि बलरामांनी यमुना नदीमध्ये विहार सुरू केला. परंतु एकदा त्या यमुना नदीला आपल्याकडे त्यांनी हाक मारून बोलवलं, पण यमुना बलरामांकडे आली नाही. म्हणून त्यांनी रागाने नांगराच्या टोकाने यमुनेला खेचून आणलं. त्यावेळेस यमुनेने बलरामांची क्षमा मागितली. बलरामांनी यथेच्छ तिथे विहार केला. त्याच वेळेस लक्ष्मीने त्यांना निळे वस्त्र देऊन त्यांचा सत्कार केला. असे बरेच दिवस बलरामांनी गोकुळात घालवले. आता शुकदेव महाराजा परीक्षितांना एक वेगळी कथा सांगताय. करुष्य नावाचा एक देश होता आणि त्या देशाचा राजा होता पौंड्रक. या पौंड्रकाचं वैशिष्ट्य असं होतं की तो स्वतःला प्रत्यक्ष भगवंत समजत असे आणि आपणच भगवान श्रीकृष्ण आहोत असा त्याने प्रचार सुरू केला आणि भगवान श्रीकृष्णांच्या थाटातच तो वावरू लागला. आता इतर जे राजे होते ते राजे या पौंड्रकालाच असं भर देत होते, त्याच्या या चुकीच्या समजुतीला ते प्रोत्साहन देत होते. आणि एकदा त्याने द्वारकेला निरोप पाठवला.
एक दूत एका दूताला सांगितलं, जा द्वारकेला माझा निरोप दे. वासुदेवोऽवतीर्णोऽहम् एक एव नापरः. जा द्वारकेला जाऊन सांग की मीच या विश्वामध्ये एकमात्र वासुदेव आहे. न येव चापरः, आणि माझ्या पलीकडे जगात दुसरा कोणताही वासुदेव नाही. भूतानाम अनुकंपार्थम त्वं तु मिथ्याभिधाम त्यज. मी एकमेव परमात्मा आहे आणि मीच सर्व प्राणी मात्रांवर कृपा करण्यासाठीच अवतार धारण केला आहे. वासुदेवो अवतीर्णोऽहम् एक. मी एकटाच या जगात वासुदेव म्हणून अवतार धारण केला आहे. आणि हे श्रीकृष्णा, आता तू हे जे काही वासुदेव नाव धारण केलेलं आहे ते सोडून दे, तर मीच फक्त वासुदेव आहे. हे श्रीकृष्णा, तू ते नाव खोटं धारण केलेलं आहे, त्यामुळे ते तू सोडून दे. आणि विशेष म्हणजे ज्याला आपण म्हणू चोराच्या उलट्या बोंबा, तशा त्याने तिथे बोंबा मारायला सुरुवात केली. यानी त्वम् अस्मच्चिह्नानि मौढाद्य बिभर्षि सात्वत त्यक्तैः मां त्वं शरणं नो चेद देहि ममावहम्. हे श्रीकृष्णा, हे यादवा, तू मूर्खपणाने माझी चिन्हे धारण केलेली आहे. हे कोण सांगतं? पौंड्रक सांगतो. आणि सांगतो कोणाला? भगवान श्रीकृष्णाला निरोप पाठवून, द्वारकेला निरोप एका दूताच्या हाती पाठवतोय आणि असं निवेदन त्याच्या बरोबर पाठवतोय. हे वासुदेव, तू माझी चिन्ह कोणती? शंख, चक्र, गदा वगैरे जी काही माझी चिन्ह आहे, त्यानंतर वत्स, श्रीवत्स वगैरे जी चिन्ह आहे, ती तू खोटी धारण केलेली आहे. ती माझी चिन्ह आहे, ती तू टाकून दे, नाहीतर माझ्याशी युद्धाला तयार हो, असा पौंड्रकाने निरोप पाठवला. त्याने एक प्रकारे धनपीच दिली. भगवान श्रीकृष्ण त्यावेळेस द्वारकेत आपल्या राज्यसभेमध्ये विराजमान होते. सर्व राज्यसभेतील सभासद त्या पौंड्रकाचा दूताच्या हातून आलेला निरोप त्यांनी ऐकला. ती बडबड ऐकली आणि हसू लागले. आता हा बालिशपणाच होता, सरळ हसू लागले. भगवान श्रीकृष्णांनी पौंड्रकाचा उपहास केला आणि त्याला सांगितले, बाबा रे दारे, काय उगाच काहीतरी वल्गना करू नका. आता दूताला ते काय करायचं, दूताचं काम असतं संदेश देणं. त्यांनी दूताला परत पाठवलं. यावेळी हा जो पौंड्रक होता, हा काशीच्या राजाचा आश्रयाला आलेला होता. त्याला काशीच्या राजाचा आश्रय होता. काशीचा राजा त्याचा मित्र होता. भगवंतांनी काशीवर पौंड्रकाचा गर्वहरण करण्यासाठी आक्रमण केले. काशीवर या पौंड्रकाचा गर्वहरण करावा म्हणून काशीवर त्यांनी आक्रमण केले. आणि पौंड्रक हा भगवंताशी युद्ध करण्यासाठी बाहेर आला. आता पौंड्रकाची जी वेशभूषा होती ती कशी होती? पौंड्रकाने यावेळेस शंख, चक्र, तलवार, गदा, सारंग धनुष्य, श्रीवत्स इत्यादी चिन्हे धारण केली होती. ही सगळी खोटी होती. त्याने एक खोटा कौस्तुभ मणी सुद्धा गळ्यामध्ये बांधून ठेवला होता. वनमाला धारण केलेली होती. शंखार्यसी गदा सारंग श्रीवत्सद्युत द्युतलक्षितां बिभ्राणं कौस्तुभं मणिं वनमाला विभूषितम. श्रीवत्सादी चिन्ह त्याने धारण केली होती. कंठामध्ये कौस्तुभ मणी, गळ्यामध्ये सुंदर अशी वनमाला. कौशे वाससी पीते वसानं गरुडध्वजं अमूल्य मौल्याभरणं स्फुरन् मकर कुंडलम्. पौंड्रकाने रेशमी पितांबर धारण केला
आणि त्याच्या रथावर जो ध्वज लावला होता तो ध्वज सुद्धा गरुड चिन्हाने अंकित केलेला होता. डोक्यावर मौल्यवान अशा रत्नांचा मुकुट, कानामध्ये मकर कुंडले आणि एखादा उत्तम प्रकारचा नट उत्तम वेशभूषा धारण करतो आणि रंगमंचावर येतो असतात. ती वेशभूषा, त्याची चाल, हे सगळं नाटकामध्ये उभं केलं जातं. एखाद्या नाटकाचा तो भाग असेल तर इथे पौंड्रकाने सुद्धा ही अत्यंत अगदी जसा श्रीकृष्ण दिसावा त्याप्रमाणे ती खोटी अशी वेशभूषा धारण केली. आता त्याची वेशभूषा पाहिली तेव्हा ती वेशभूषा पाहून भगवंताला हसू यायला लागले, ते खतखता हसायला लागले. परंतु हा पौंड्रक मात्र तिकडे दुर्लक्ष करतो आणि त्याने युद्ध सुरू केलं. आता युद्ध सुरू केलं तर भगवंता तर करणारच लढाई. भगवंतानी रणभूमीवर चक्र सोडलं. चक्रामुळे रथ, घोडे, सैनिक इत्यादीचा अक्षरशः धुव्वा उडून दिला. आणि ती रणभूमी म्हणजे त्यावेळेस प्रत्यक्ष भूतनाथ शंकरांची स्मशानभूमी सारखी किंवा शंकराचं जी क्रीडास्थळ आहे स्मशानभूमी अशी लोकांना भासू लागली. आता हा काशी नरेश हा सुद्धा या पौंड्रकाच्या बाजूने आला होता. भगवंतांनी त्या काशी नरेशाचं मस्तक उडवलं आणि ते अशा पद्धतीने उडवलं की ते काशीमध्येच जाऊन पडलं. महाद्वाराजवळ पौंड्रकाचंही शिर उडवलं आणि तेव्हा त्यावेळी सर्व सिद्धगणांनी, स्वर्गातल्या देवतांनी पौंड्रक मारला गेल्यानंतर भगवंताची स्तुती केलेली आहे. आता इथे पौंड्रक तर मेला, परंतु इथे विशेष लक्षात घेण्यासारखं असं आहे की त्याला भगवंतांनी सद्गती दिलेली आहे. आता सद्गती देण्याचं कारण, सा नित्यं भगवत ध्यानम प्रद्धस्ताखिल बंधनः बिभ्राणश्च हरे राजन स्वरूपम तन्मयो भवत. राजा ऐक, हे परीक्षित ऐक. पौंड्रकाने खोटा का असे ना, परंतु भगवंतासारखा वेश धारण केला होता. तो तात्पुरता वेश नाही, त्याने कायमच भगवंतासारखा वेश धारण करून तो फिरत असे. त्याने आयुष्यभर भगवंतासारखा वेश धारण केला आणि स्वतःला पौंड्रक न समजता आपण स्वतः भगवान वासुदेव आहे असं समजून तो वावरत होता. असं समजून तो वावरत होता आणि सतत भगवंताचं चिंतन तो करीत होता. आता भगवंताचं चिंतन कोणत्या का भावनेने करेना, शेवटी मरणी दया जे आठवे तो त्याच गती ते पावे. आता आयुष्यभर भगवान श्रीकृष्णांचं चिंतन हा करतो आहे तर त्याला आपोआपच स्वरूप्यता प्राप्त झाली. भगवंताचं जे स्वरूपता आहे म्हणजे तो भगवंताच्या स्वरूपाला जाऊन मिळाला. असा हा प्रकार या पौंड्रकाच्या बाबतीत झाला. जसा कंस नेहमीच भगवंताचं चिंतन करीत होता वैराच्या भावनेने, तसा हा एक खोडकर भावनेने का असे ना भगवंताचं त्याचं चिंतन चालू होतं आणि म्हणून त्याला स्वरूपता ही तिथे मिळालेली. आता भगवंतानी काशी नरेशालाही ठार केलं. सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक उडवलं आणि ते काशीच्या राजद्वारामध्ये जाऊन पडलं. आणि जेव्हा आपल्या
नगर या राजाचं ते शिर पाहिल्यानंतर काशीवासीय लोकांना मोठं आश्चर्य वाटू लागलं. पण हा जो काशीचा नरेश होता, याला सुदक्षिण नावाचा मुलगा होता. सुदक्षिण नावाचा त्याचा पुत्र. आपल्या पित्याचा अशा प्रकारे वध झाल्यानंतर तो सूड भावनेने पेटला आणि भगवान श्रीकृष्णाच्या विरोधात भगवान श्रीकृष्णाच्या सूड घ्यावा या भावनेने तो पेटून उठला आणि भगवंताचा बदला घेण्यासाठी त्याने भगवान शंकराची आराधना सुरू केली. कारण हा काशीतच राहणारा. आता भगवान आहे भोळे महादेव. जो कोणी तपश्चर्या करतो त्याला तर ते प्राप्त होतातच. ते प्रसन्न झाले. आता त्याच्या त्या तपश्चर्यामुळे प्रीतो विमुक्ते भगवान तस्मै वरम ददात भवः पितृहंतृवधोपायम सव्रवे वरम इप्सितम. त्याने इच्छा काय व्यक्त केली? आता भगवान त्याच्या तपश्चर्येला त्याच्या आराधनेला प्रसन्न झाले आणि या दक्षिणाला त्यांनी सांगितलं, माग वर तुला काय मागायचं आहे. त्यावर या सुदक्षिणाने आपल्या पित्याचा वध ज्यांनी केला त्याचा वध करण्यासाठी मला उपाय सांगा. आपल्या पित्याचा म्हणजे काशी नरेशाचा ज्यांनी वध केला आहे त्यांचा वध कसा करायचा यावर मला काहीतरी उपाय योजना सांगा, असा त्यांनी वर मागितला भगवान शंकराजवळ. आता परिस्थिती अशी मोठी विचित्र येते. स्वतः भगवान शिव भगवंताचे उपासक आणि हा शिवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून कृष्णाचा वध होईल असा उपाय विचारतोय. आता भगवान प्रसन्न तर झाले होते. वर माग म्हणून असंही सांगितलं होतं आणि त्याने वर मागितला. भगवंतांनी त्याला एक उपाय सांगितला. त्यावर भगवान शंकरांनी दक्षिण अग्नी नावाचा एक अग्नी आहे त्याची अभिचारक विधीने तू आराधना कर. दक्षिणाग्नाची तू उपासना कर. त्यासाठी का त्यांनी विधी सांगितला आणि तो विधी हाच उपाय आहे आणि तो तुला प्रसन्न होईल आणि तुझी इच्छा पूर्ण होईल. परंतु हा महत्वाचा आहे. त्याने म्हणजे त्या काशीच्या नरेशाच्या पुत्राने हा दक्षिणाग्नी प्रसन्न झाल्यानंतर तो प्रयोग ब्राह्मण भक्तांवर करू नये अशी अट घातली. त्याने त्याचा प्रयोग ब्राह्मण भक्तावर न करण्याचा भगवंताने सल्ला दिला. भगवान शिवाने या काशीच्या नरेशाचा, काशीच्या राजाच्या पुत्राला. उलट जे ब्राह्मण भक्त नाही त्यांच्यावरच हा प्रयोग यशस्वी होईल. जे ब्राह्मण भक्त आहेत त्यांच्यावर याचा काहीही उपयोग होणार नाही. आता प्रश्न आलाच, भगवान गो ब्राह्मण प्रतिपालक, ब्राह्मणाचे सेवक, गोमातेचे सेवक, आणि भगवंतांनी अट घातली होती की जे ब्राह्मण भक्त आहेत त्यांच्यावर ही शक्ती चालणार नाही. आता परिस्थिती अशी आहे, जे होईल ते होईल. परंतु या काशी नरेशाचा पुत्र यांनी ही आराधना पूर्ण केली. जो काही जी विधी होते, काही अत्यंत वाईट विधी करायलाही लोक मागे पुढे कमी करत नाही, करतात. समोरच्याचं नुकसान होईल म्हणून अत्यंत अपवित्र अशा विधी साधना सुद्धा करणारे लोक आहेत. जुन्या काळातही होते. तर अशी ते खरं हो का खोटं हो, पण साधना मात्र करीत असतात. आपण वर्तमानपत्रातून अनेक अशा विचित्र अशा घटना ऐकत असतो, वाचत असतो. हे सर्वांना माहिती. आता यांनी ही साधना पूर्ण केली तू दक्षिणाने आणि
त्या अग्नीतून एक भयंकर असा पुरुष प्रकट झाला. तो भयानक अक्राळ विक्राळ होता. अत्यंत भयानक त्याचा आकार होता आणि अत्यंत भयानक असा त्रिशूळ त्याच्या हातात होता. त्याचा वर्ण म्हणजे तापलेला तांब्याचा जसा वर्ण असतो, तांब तापवावं त्याप्रमाणे अत्यंत लाल बुंद असा तो पुरुष प्रकट झाला. तो प्रत्यक्ष अग्नीच होता. अभिचारिक नावाचा अग्नी होता. आणि तो प्रकट झाल्याबरोबर सारा आसमंत, आकाश, पृथ्वी हे जे काही आहे हे जाळत सुटला. जिकडे तिकडे आग लावत फिरला. सर्वत्र तो आग लावू लागला आणि तो आग लावित लावित द्वारकेपर्यंत येऊन पोहोचला. द्वारकेपर्यंत तो आला. तो अग्निपुरुष अक्षयी सभायाम क्रीडंतम भगवंत भयातुराः त्राही त्राही त्रिलोकेश वन्ने प्रददत्पुरम. काशीतले लोक अत्यंत आपल्या द्वारकेतले लोक अत्यंत भयभीत झाले. तो द्वारकेपर्यंत आला. याने आराधना काशीला केलेली होती. पुरुष तिथे प्रकट झाला आणि सर्व ब्रह्मांड जाळत जाळत तो द्वारकेपर्यंत भगवंताच्या नगरीपर्यंत आला. लोक त्या अग्नीच्या भीतीने अत्यंत भयभीत झाले. त्यावेळेस भगवान आपल्या सभेमध्ये विराजमान होते आणि त्यांचे काही करमणुकीचे कार्यक्रम तिथे चालू होते. करमणुकीचा खेळ म्हणून खेळत होते. चौपट वगैरे खेळत होते. आणि हे सगळे लोट आल्याबरोबर लोक प्रार्थना करू लागले भगवंताला. ते घाबरले आणि प्रार्थना केली, हे त्रैलोक्यनाथा, आम्हाला आता या अग्नीपासून वाचवा. त्राही त्राही त्रिलोकेश, हे त्रिलोकनाथा आम्हाला वाचवा. त्यानंतर भगवंतांनी लोकांना रक्षण करण्याचं आश्वासन दिलं. घाबरू नका, भिऊ नका, मी तुमच्या बरोबर आहे. आता हा जो काही अग्नी होता, ही अग्निशक्ती होती. ही दुसरी काहीच नव्हती. ती शंकराची माहेश्वरी नावाची कृत्या होती. शंकराची माहेश्वरी कृत्या होती हे भगवंताने ताबडतोब ओळखलं आणि त्या कृत्येचा प्रतिकार करण्यासाठी भगवंताने आपलं सुदर्शन चक्र हे त्या अग्निपुरुषावर फेकलं. ततः सूर्यकोटी प्रतिमं सुदर्शनम द्वाज्वल्यमानं प्रलयानल प्रभम. भगवंताचं ते सुदर्शन चक्र म्हणजे कोटी सूर्याच्या तेजस्वी ची शक्ती, तेजस्विता त्या याच्यामध्ये सुदर्शन चक्रामध्ये होती. आणि ते अत्यंत भगवंताचं जाज्वल्यमान सुदर्शन चक्र भगवंताने त्याचं आवाहन केलं आणि त्या तेजाने साऱ्या दिशा आकाश उजळून निघालं. आणि भगवंताच्या चक्राच्या त्या तेजाने तो अभिसार अग्नी जो होता त्याला निष्प्रभ केलं. आणि त्यानंतर ते चक्र त्याला नष्ट केल्यानंतर थेट तिथून काशीनगरापर्यंत आलेलं आहे. आणि ते जे काही यज्ञ करणारे जे लोक होते, जे अपवित्र यज्ञ करीत होते, पृथ्वीज आचार्य, सुदक्षिण, या सर्वांना त्या सुदर्शन चक्राने भस्मीभूत करून टाकलं. चक्रम च विष्णो तदनुप्रविष्टं वाराणसीं साट्ट सभालया पणाम सगो पुराट्टालक कोष्ठ संकुलाम सकोश हस्ताश्वरथन रथान शालाम दग्ध्वा वाराणसीं सर्वां विष्णो चक्र सुदर्शनम भयपार्श्वमुपातिष्ठत कृष्णस्याक्लिष्ट कर्मणः. त्यानंतर सुदर्शन चक्र काशीत प्रविष्ट झालं
त्याने काशीचा पूर्ण विध्वंस करून टाकला. म्हणजे जसा हनुमंताने लंकापुरीचं दहन केलं तसंच हे काशी नगराचं दहन केलं. घरांच्या गच्च्या, बाजार, सार्वजनिक सभागृह, गोपुरे, किल्ल्यांचे बुरुज, कोठारे, खजिने, रथ, हत्ती, घोडे, अन्नछत्र इत्यादी सर्व जाळून भस्म केले. आणि त्यानंतर मात्र ते सुदर्शन चक्र हे शांत झाले आणि ते सुदर्शन चक्र पुन्हा भगवान श्रीकृष्णांच्या कडे परत आलं आणि त्यांच्या तर्जनीमध्ये पुन्हा ते विराजमान झालं. अशा प्रकारे भगवंताने हा जो खोटा वेश घेतलेला, ज्याला आपण तोतया म्हणू, अशा पौंड्रकाचा सुद्धा नाश केला. देवतांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. अशा प्रकारे त्यांनी पौंड्रकाचा जे काही पितळ होतं ते उघडं पाडलं. परंतु पौंड्रक हा मात्र भगवंताच्या त्याला स्वरूपता प्राप्त झाली, कारण तो अखंड भगवंताचाच नकला करत होता. आणि नकला करता करता तो स्वतःच कृष्णरूप होऊन गेलेला होता. आणि त्याच्या त्या खोटेपणाने का होईना त्याने केलेली भगवंताची ती एक प्रकारचं स्मरणच होतं, म्हणून तो अंतिम भगवंताच्या गतीला गेलेला आहे. त्यानंतर शुकदेवजी आता राजा परीक्षितांना द्विविध नावाच्या एका वानराची कथा सांगतायत. त्या काळात द्विविध नावाचा एक शक्तिशाली वानर होता. हा वानर त्या भौमासुराचा मित्र होता. भगवंताने त्या भौमासुराच्या बंदिवासातून अनेक कन्यांना मुक्त केलं होतं. हा भौमासुराचा मित्र होता. भौमासूर मारला गेल्यानंतर या द्विविध वानराला भयानक संताप चढला आणि भौमासुराला कृष्णाने मारला आहे हे पाहून हा द्विविध वानर चिडला आणि आपला मित्र हा भौमासूर होता, त्याच्या वधाचा आपण सूड घेतलाच पाहिजे असं त्यांनी ठरवलं. आणि म्हणून तो श्रीकृष्णाला त्रास देऊ लागला. तो काय आता कितीही केलं, आधीच मरकट, तो मुळातच माकड होता. तो श्रीकृष्णांच्या गावं जी होती, गवळ्यांच्या वस्त्या होत्या, त्यांना आगी लावत फिरला. जी जी श्रीकृष्णाची वस्त्या होत्या, गावं होती, त्यांना आग लावत होती. आता हा वानर इतका प्रचंड बलवान होता, त्याच्यात 10,000 हत्तीचं बळ होतं. हा अत्यंत दुष्ट परंतु अत्यंत खोडी सुद्धा होता. अत्यंत खोडी. त्याला स्त्रियांची सुद्धा खोडी तो करीत असे. स्त्रियांची खोडी करायच्या, स्त्रियांना वाकुल्या दाखवायचा, स्त्रियांच्या अंगावर काहीतरी विचित्र वस्तू फेकायचा. त्यामुळे जेणेकरून कृष्णाला राग येईल असं हा करीत असे. एकदा तो रैवतक नावाच्या पर्वतावर गेला. त्या ठिकाणी बलराम होते आणि काही स्त्रियाही होत्या. आता तिथे गेल्यानंतर या वानराने विचित्र आणि असभ्य असं तो वर्तन करू लागला आणि तिथल्या स्त्रियांना ज्या बलरामाजवळ होत्या त्यांना तो चिडवू लागला, फिदी फिदी हसू लागला. आता बलरामाला याचा राग आला आणि बलरामाने त्याच्याशी लढाई सुरू केली. ही लढाई बरेच गाजली, बरेच प्रकारे चालू होती. त्याने बलरामांच्या त्या लढाईमध्ये या द्विविध वानराने बलरामाच्या छातीवर प्रहार केला. नंतर बलरामांनी त्याला जोरात ठोसा लगवला. आपली नांगर आणि कुदळ ही थोडी बाजूला ठेवली. आता वानराला मारायला कशाला हीच आयुध पाहिजे. त्यांनी दोन्ही हातांनी त्या वानराच्या मानेवर प्रहार केला आणि परिणाम असा झाला की हे वानर रक्त ओकीत धरणीवर पडले आणि तो या रणांगणामध्ये बलरामाकडून मारला गेला. यावेळेस सर्व ऋषीमुनींनी बलरामाचा जय जयकार केला, त्यांना धन्यवाद दिले आणि त्यानंतर
बलराम हे द्वारकेला परत आलेले आहे. ही कथा सांगितल्यानंतर आता राजा परीक्षिताला पुढे काही कथा हे शुकदेव महाराज वर्णन करतायत. आता ही कथा आहे, एकदा दुर्योधनाची कन्या, दुर्योधनाला लक्ष्मणा नावाची एक कन्या होती, तिचं स्वयंवर सुरू झालेलं होतं. या स्वयंवरामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जांबुवंतीपासून झालेला पुत्र होता, त्याचं नाव होतं सांब. याने ही दुर्योधनाची कन्या लक्ष्मणा हिला बळजबरीने पळवून आणलं, तिचं हरण केलं. आता या सामाने ती कन्या पळवली, ही गोष्ट काही कौरवांना आवडली नाही. त्यांनी सांबाची निर्भत्सना केली आणि सगळं जेवढे यादव होते त्या यादवांचीही निंदा केली. कौरवांची इच्छा नव्हती, दुर्योधनाची इच्छा नव्हती की हा विवाह व्हावा म्हणून, परंतु या सांबाने आपल्या इच्छेच्या विरुद्ध हे कृत्य केलं आहे. त्यामुळे या सांबाला आपण शिक्षा केली पाहिजे. आणि त्यांनी आदेश काढले की सांबाला पकडा, दोरखंडाने बांधा, कैदेत टाका. अशा प्रकारचे आदेश या कौरवांनी काढले. आणि पाहूया, यादव फार मातून गेलेले आहेत, तर यादव आता काय करतात. आणि हळूहळू कौरवांची जीभ यादवांच्या विषयी बोलताना घसरली. विवेक गेला की माणसाचा बोल सुद्धा तोलही जातो आणि बोलही जातो. ते अद्वा तद्वा बोलू लागले. ते म्हणू लागले, अरे हे यादव स्वतःला काय समजतात, या यादवांना तर आम्हीच यांना पोसतो आहे, आमच्याच तुकड्यावर तर ते जगत आहे. असं म्हणून त्यांनी यादव वंशीयांची निंदा सुरू केली. आणि तेव्हा कर्ण शलो भुरी यज्ञकेतू सुयोधन सांभामरे भिरे बद्धुम कुरु वृद्धानुमोदिता. त्यांनी अद्वा तद्वा बोलून यादवांची निंदा केली. यांनीही आता कौरवाच्या बाजूचे कर्ण, शल, भूरिश्रवा, यज्ञकेतू, दुर्योधन इत्यादी हे कौरवाकडचे ज्येष्ठ आणि वृद्ध, जे काही असे वयोवृद्ध, यांची परवानगी घेतली आणि त्यांच्या परवानगीने, अनुमतीने सांबाला पकडण्याची तयारी या कौरवांनी केली. आमची कन्या पळवून नेतोस म्हणून त्यांनी सांबाला त्याच्या विरुद्ध लढाईला आणि पकडण्याला त्यांनी एक प्रकारे तयारी केली. आता सांब नवयुधा, ही जी नववधू होती लक्ष्मणा, हिला आपल्या रथात घेतलं आणि पळून जाऊ लागला. कौरव त्याच्या मागे गेले, त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. आता हा सांब जो होता, हा स्वतः अत्यंत अचिंत्य ऐश्वर्यशाली असा भगवान श्रीकृष्णांचा पुत्र होता. ज्या भगवंताला ऐश्वर्य प्राप्ती होती आणि अचिंत्य असे ऐश्वर्य होते, त्या भगवंताचा, भगवान श्रीकृष्णांचा पुत्र आणि महाशक्तिशाली जांबुवंताचा हा नातू होता. म्हणजे याला मातृकुल आणि पितृकुल यांच्याकडून समर्थ अशी शक्ती प्राप्त झालेली होती. कौरव पाठीमागून आले आणि सांबाची आणि त्यांची लढाई सुरू झाली. सांबाने आपल्या धनुष्याचा टणत्कार केला आणि वेगवेगळ्या 6 रथांवर 6
महारथी आरूढ झालेले होते कौरवांकडे, त्या सर्वांवर या महारथी धनुर्धारी वीर सांबाने आपले 6 बाण सोडले. कौरवांचे जे काही त्याच्या बाजूचे लोक होते महारथी, त्या सर्वांना सांबाने पराभूत केलं. 6 बाणांपैकी 4 घोड्यांना, एक सारथ्याला, एक सारथ्यावरील महारथ्याला, हे सांबाचं ते काही अद्भुत असा युद्ध कौशल्य होतं. ते कौशल्य पाहिल्यानंतर सारे वीर त्याची प्रशंसा करू लागले. आणि तम तु ते वीरतम चक्रू चत्वार चतुरो हयान एकस्तु सारिथिम जहाने चिच्छेदान्य शरासनम. आणि त्यानंतर मात्र लढाईचं पारडं फिरलं. एवढा पराक्रम जरी सांबाने गाजवला असला तरी लढाई आहे, केव्हा पारडं फिरेल हे काही सांगता येत नाही. त्या कौरव वीरांपैकी एकाने सांबाच्या रथाचे 4 गोळे मारून टाकले. सांबाचा सारथी मारला. एका वीराने सांबाचे धनुष्य तोडून टाकले, त्याचा रथ तोडला आणि सांबाला शस्त्रहीन केलं. म्हणजे रथही गेला, घोडेही गेला, सारथीही गेले आणि सर्व शस्त्र सुद्धा त्याची नष्ट झाली. त्यानंतर त्या कौरववीरांनी त्या सांबाला पकडलं, दोराने करकचून बांधलं. तेव्हा त्याच्याबरोबर जी नववधू लक्ष्मणा होती तिलाही आणलं सांब बांधलेल्या अवस्थेत, आणि त्या वधूलाही सांबाबरोबर घेऊन ते हस्तिनापुराला परत आले. आता सांबाचा झालेला पराभव, त्याचा झालेला अपमान, त्याची झालेली दुर्दशा, हा सर्व वृत्तांत द्वारकेमध्ये यादवांना कळला. ते सर्व यादव वीर यामुळे संतापले. हा जो निरोप होता हा नारदांनी यादवांना सांगितलं. अरे इथे काय बसले आहात, सांबाला तिकडे पकडलाय, सांबाला आता बांधून ठेवलेला आहे, सांबाचा असा पराभव झाला. नारदाने इत्थंभूत सर्व वार्ता यादवांना कळवली आणि त्यामुळे यादव अत्यंत क्रोधिष्ठ झाले आणि त्यांनी कौरवांबरोबर लढाई करण्याची तयारी केली. पण यावेळेस मात्र बलरामांनी मात्र थोडा संयम दाखवलेला आहे. बलरामांनी हा कलह वाढू नये, भांडणं वाढू नये यासाठी प्रयत्न केला. यादव तो युद्ध करायला सज्जच झालेले होते, परंतु बलरामांनी विचार केला, अरे आपण या क्षुल्लक गोष्टीसाठी कौरव आणि यादव यांच्यात भांडणे होऊ देता कामा नये. कारण ही भांडणं जर वाढत गेली तर कौरव आणि पांडव यांच्यामध्ये कारण नसताना दुरावा निर्माण होईल आणि हा दुरावा निर्माण होऊ नये असं बलरामांना वाटत होतं. त्यानंतर बलराम हे युद्ध टाळण्यासाठी हस्तिनापूरला आले. आता बलराम हस्तिनापूरला आल्याबरोबर त्यांचा यथायोग्य तो सत्कार हस्तिनापूरवासियांनी आणि कौरवांनी केला आणि तिथे जे काही ज्येष्ठ असे विभूती बसलेल्या होत्या यांनी बलरामांनी भेटीगाठी घेतल्या आणि उग्रसेनाने जो निरोप दिलेला होता तो कौरवांना सांगितला. त्यांची कान उघाडणी केली आणि कौरवांना उग्रसेनाचा निरोप सांगितला. तो म्हणला की हे कौरवांनो, उग्रसेनाचा निरोप तुम्ही ऐका. उग्रसेन सांगतायत की कौरवांनो, तुम्ही किती अधर्माने वागतात. तुम्ही कारण नसताना सांबाला एकटा असताना पकडला आणि एकटा असताना त्याला गाठला
त्याला बंदिवान केलं. परंतु मला वाटतं की विवाह हा आपल्या दृष्टीने फार असा महत्त्वाचा विषय नव्हता आणि तुम्ही त्या क्षुल्लक गोष्टीवरून त्याला कैद करून ठेवलं आहे. तर आता मला असं वाटतं की ही आपसामध्ये जी काही फूट पडते ती फूट पडू नये अशी इच्छा आहे. म्हणून आम्ही प्रारंभी गप्प राहिलो आणि हे कौरवांनो जी काही तुम्ही दांडगाई दाखवली ती आम्ही सहन केली. आता हा जो निरोप ऐकल्यानंतर कौरव भडकले आणि त्यांचा तोल गेला. ते अद्वा तद्वा यादवांना बोलू लागले. ते म्हणतायत कौरव आमच्यामुळेच यादवांना वैभव प्राप्त झाले आहे, त्यांच्या विवाह संबंधात सुद्धा आमच्यामुळेच झालेले आणि आता हेच यादव आमच्यावर सापाप्रमाणे उलटलेले आहेत. अशा शब्दात ते यादवांचा धिक्कार करू लागले. आणि अशा वेळेस शुकदेव सांगतायत तसं पाहिलं तर सर्वच कौरवांचे उच्च कुल, कौरव यांचं कुल उच्च आहे. 100 असे या धृतराष्ट्राचे पुत्र आहेत. वैभव संपन्न राज्य लक्ष्मी आहे. परंतु या कौरवांना आता गर्व निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे ते उन्मत्त झाले आहे व त्यांनी यादवांकडच्या या निरोपाला किंमत दिलेली नाही आणि बलरामांना सुद्धा किंमत दिली नाही. तेव्हा बलरामांना अत्यंत भयंकर क्रोध चढला आणि बलराम क्रोधिष्ठ झाले आणि त्यांनी ही सर्व पृथ्वी आताच्या आता कौरव विरहित करतो असं म्हणून आपल्या हातामध्ये त्यांचा जे मोठं बल असलेला जो नागर होता तो धरला. बलरामांनी क्रोधिष्ठ होऊन नागराच्या टोकाने संपूर्ण हस्तिनापूरच उखडलं आणि हे हस्तिनापूर आता गंगेत बुडून टाकू या इराद्याने ते हस्तिनापुराला गंगेकडे खेचू लागले. आता हस्तिनापूर ओढलं जात आहे बलरामाच्या नागराने. त्यामुळे सर्व हस्तिनापूर शहर हे भयभीत झाले. सर्व कौरव घाबरले. त्यांचा गर्व आता नाहीसा झाला. ते सर्व बलरामांना शरण गेले आणि पुढे नवरीला पुढे नेऊन नववधू लक्ष्मणा आईला पुढे नेलं, संभाजीला पुढे नेलं आणि या बलरामाची वगैरे यादवांची त्यांनी क्षमा मागितली. क्षमा मागताना ते म्हणलंय, कौरव म्हणतात की हे भगवान रामा, हे बलरामा, आपण लोकाभिरामम रणरंग धीरम आणि सर्व जगाचे आधार आहात. खरोखर आम्ही कौरव आपला प्रभाव जाणू शकत नाही आणि आपण जो आता हा क्रोध आला आहे त्या क्रोधाला आम्हीच कारणीभूत आहोत. आम्हीच मूर्खपणा केला आणि तुम्हाला क्रोध येईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. तुम्ही आता आम्हाला भगवान क्षमा करा. आपणच सर्व जगताचं पालन आणि स्थिती करणारे विशुद्ध असे सत्वगुणमय असा तुम्ही हा देह धारण केलेला आहे. आपण तसं पाहिलं तर क्रोध, द्वेष आणि मत्सर या विरहित आहेत, कारण तुम्ही प्रत्यक्ष भगवंताचेच अंशावतार आहेत. आणि तरी सुद्धा हा जो तुम्ही क्रोध घेतलेला आहे, धारण केलेला आहे, हा जगाला बोध देण्यासाठीच हा क्रोध आहे असं भगवंताला म्हणजे बलरामांना त्यांनी विनंती केली आणि त्यांनी भगवंताला नमस्कार केला. तो नमस्कार म्हणजे असा आहे की नमस्ते सर्वभूतानां सर्वशक्तिधराव्ययः विश्वकर्मन् नमस्तेस्तु त्वां वयं शरणं गताः. हे भगवंता, सर्व शक्ती धारण करणाऱ्या, सर्व प्राणी स्वरूप असा अविनाशी अशा बलरामा, हे विश्वनिर्मात्या, विश्वकर्मा, नमस्तेस्तु
तुम्हाला नमस्कार असो. त्यानंतर बलरामांनी सर्वांना अभयाचे वरदान दिले. दुर्योधनाने त्यानंतर बलरामांचा सत्कार केला, अनेक मौल्यवान रत्ने दिली, घोडे आणि अनेक प्रकारचा आनंद देऊन त्यांनी लक्ष्मणा हिला सांबास भेट म्हणून दिली आणि त्यानंतर ते सर्वजण द्वारकापुरामध्ये आले. अशा प्रकारची ही सांब आणि लक्ष्मणा यांच्यातली ही कथा या ठिकाणी सांगितली. असे दिवस जाऊ लागले आणि शुकदेव आता भगवंताची लीला ज्या आहेत द्वारकेतल्या यांचं वर्णन करतायत. कृष्णांनी नरकासुराचा वध केला, त्याच्या बंदिवासातून 16 सहस्त्र कन्यांची सोडवणूक केली आणि भगवंताने त्या 16 सहस्त्र कन्यांशी जबाबदारी घेतली आणि त्यांच्याशी त्यांनी विवाह लावला आणि सर्वांना द्वारका येथे त्यांचं पुनर्वसन केलं आणि भगवान त्यांच्याबरोबर सुखाने संसार करू लागले. परंतु हा भगवंताचा संसार कसा चालू आहे हे पाहण्यासाठी एकदा नारद त्यांच्या घरी आले. नारद विचार करतायत की एकच शरीर असणाऱ्या भगवंतांनी इतक्या स्त्रियांशी कसा काय विवाह केला असेल हे खरोखर आश्चर्य आहे. आणि या भगवंताचा जो संसार कसा आहे हे पाहण्यासाठी नारद तिथे गेले द्वारकेला. या द्वारकापुरी कशी होती? अतिशय सुंदर रम्य अशा विशाल ही नगरी आहे. तिच्या आजूबाजूला वन, उपवन, बाग, बगीचे हे अत्यंत रमणीय होते. निर्मळ अशा पाण्याची सरोवरे, सुंदर मनमोहक, त्याच्यात त्या सरोवरांमध्ये कमलपुष्प, सरोवरातील पाण्यामध्ये विहार करणारे राजहंस, निरनिराळ्या स्फटिकांचे महाल, रत्न, माणिक, हिरे, पाचू, सुवर्ण इत्यादी रत्न माणिकांनी ती सुशोभित केलेली नगरी होती. नगरातले चौक, बाजार हे अत्यंत सुंदर सजवलेले. हत्ती, घोडे, बैल यांच्याही तिथे त्या ज्या काही शाळा असतात, बांधण्याच्या जागा असतात, त्या ठिकाणी सर्व प्राणी बांधलेले. प्रत्येकाच्या घरावर ध्वज पताका फडफडत होत्या. तोफ खाण्याची शोभा अलौकिक होती. सर्वत्र सुगंधी अशा द्रव्यांचा घमघमाट सुटलेला होता. आणि हे सगळं पाहिल्यानंतर भगवान नारद हे भगवंताच्या एका महालात शिरले. तो महाल होता माता रुक्मिणीचा यांचा. आणि तिथे भगवान त्या रुक्मिणीच्या महालामध्ये विराजमान झालेले त्यांनी पाहिले. रुक्मिणी त्यांना चौरीने वारा घालीत होती, त्यांची सेवा करीत होती आणि इतरही दासदासी त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्या दासदासी सुद्धा सेवेला उपस्थित होत्या. नारदांचं आगमन झालं. भगवंतांनी पलंगावर विराजमान झालेले होते. ताबडतोब पलंग सोडला. नारदांना विनयाने हात जोडले. ते सामोरे गेले आणि आपल्या मुकुटासह त्यांनी नारदांना प्रणाम केला आणि आपल्या आसनावर विराजमान केलं. भगवान हे सर्व चराचरांचे गुरु आहेत. नारद हे सर्व जाणून आहेत आणि भगवंताच्या चरणकमलापासून निघालेली ही गंगा साऱ्या जगताला पावन करते. विष्णू पद सरोज जासी ईससी पर बिभासी त्रिपतगासी पुण्य राशि पाप चालिका जय जय भगीरथ नंदिनी मुनिचय चकोर चंदिनी नरनाग विबुध बंदिनी जय जन्म बालिका. ही जगाला पवित्र करणारी गंगा, देव नदी, सुरसरी त्यांच्या चरणापासून निघते आणि सर्व विश्व पवित्र करते. भगवान सर्व संतांचे आदर्श आहेत. तरी ते एवढे सर्व शक्तिमान ऐश्वर्य संपन्न असून सुद्धा ब्राह्मणांचे सेवक आहेत. नारद आल्याबरोबर त्यांनी नारदांची पाद्यपूजा केली आणि नारदांचे चरणतीर्थ आपल्या मस्तकावर धारण केले आणि आपल्या सर्वांच्या घरामध्ये असलेल्या सर्व
ठिकाणी भगवंताच्या चरणतीर्थाला शिंपडून ते सर्व विश्व पावन करण्याचा प्रयत्न केला आणि भगवान नारदांचा हात जोडून त्यांना विनंती करतात, प्राह प्रभो भगवते करवाम हे किम. नारदाने हात जोडून प्रार्थना केली की भगवान मी काय केलं पाहिजे तुमच्या सेवेसाठी. दृष्टम तवांग्रियुगलम जनतापवर्गम ब्रह्मादिभिर्हृदि विचिन्त्यमगाधबोधै संसार कुप पतितोत्तारणावलंबन ध्यानमं चराम्यहम अनुग्रहान यथा स्मृती स्यात्. हे भगवान, नारद सांगतायत की भगवान मी धन्य झालोय, आज मला आपल्या चरणांचे दर्शन झाले. ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे. आपले चरण कमल भक्ता कामधेनू कोठवरी वाणू महिमा त्यांचा. महायोग पीठे तटी भीमरथ्याम वरं पुंडरिकाय दातुं मुनैन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्नं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भगवंता, हा आपला जो काही एकंदरीत हा चरणाचा महिमा आहे, हा चरणाचा महिमा आम्ही काय वर्णन करणार. आजही जगाला एक भगवंता आपले चरण हे तारण्यासाठी आहेत आणि जगताला तारण करण्याची शक्ती आपल्या भगवंता आपल्या चरणामध्ये आहे. तेव्हा ते भगवंताची विनंती करतायत, प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंबकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. दरिद्वाससं नीलमेघामभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भगवंता, आपण कटेवर हात ठेवून उभे आहात, याच्याने असं सुचवता आहेत जे कोणी माझे भक्त असतील त्या भक्तांसाठी हा भवसमुद्र फक्त कमरे इतकाच खोल आहे. त्यांना हा भवसागर अपार नाही, कमरे इतकंच त्यांच्या दृष्टीने ते पाणी असतं. आणि अशा या चरणांचं दर्शन घेऊन मी आज धन्य झालोय. शिव ब्रह्मा हे आपापल्या हृदयामध्ये भगवंत आपल्या चरणाचं सतत चिंतन करत दिसतात. हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि भगवान हा त्यांच्या हृदयामध्ये विराजमान असतो. ते आपल्या चरणांची सतत स्मरण करीत असतात. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ते रामनाम धारण करतात. आणि खरोखर जर विचार केला तर हे भगवंता, या संसाराच्या अंधकारातून जर बाहेर पडायचं असेल तर आपले चरणच त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. या चरणापासूनच मनुष्य सर्व प्रकारचा लाभ करून घेतो. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. ही जर काही शक्ती असेल तर ही शक्ती आपल्या या चरणामध्ये आहे. आता नारद विनंती करताय, हे भगवंता, अखंडित वाटे चरणी वाटे असावे पायी. मला असं वाटतं अखंड माझ्या हृदयामध्ये आपलं नामस्मरण असलं पाहिजे. हे चरण माझ्या हृदयात मी अखंड त्याचं चिंतन झालं पाहिजे, अशी नारदाने भगवंताजवळ प्रार्थना केली. त्यानंतर नारद भगवंताच्या प्रत्येक महालात गेले आणि तिथे त्यांना असं दिसलं की प्रत्येक महालामध्ये श्रीकृष्ण
आणि त्या त्या राण्या तिथे उपस्थित आहेत आणि इथे कुठल्याही प्रकारचा भेद नाही. हा अनंत रूपे नारायण त्या ठिकाणी वस्तू आहे आणि सर्व विषय वेगवेगळ्या महालामध्ये नारदांनी पाहिलेलं आहे. ही भगवंताची माया नारदाने पाहिली आणि थक्क झाले. तुझ्या सारखा तूची देवा, तुला कुणाचा नाही हेवा, वेळोवेळी संकटातुनी तारिसी मानवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. भगवंता तुझ्यासारखा तूच आहे, तूच एकमेव अद्वितीय आहेस. नारदांनी त्यानंतर भगवंताजवळ निरोप मागितला. तेव्हा भगवंतांनी नारदांना निरोप देताना भगवान म्हणाले, ब्रह्मण धर्मस्य वक्ताहम कर्ता तदनुमोदिता तत् शिक्षयन् लोकम इमाम अस्तिता पुत्राखिद. हे नारदा, मीच सर्व धर्माचा उपदेशक आहे. हे तू धर्मामृतम सर्वम मयोक्तम. भगवंतांनी गीतेत सांगितले की हे माझ्याकडून सर्व धर्माचं असं जे अमृत आहे ते मी देत असतो. मीच धर्माचा उपदेशक आहे, धर्म पालन करता आहे. फक्त लोकांना धर्माचं आचरण समजावं म्हणून मी स्वतः धर्माचरण करतो. हे नारदा, तू आता माझ्या मायेने मोहित होऊ नकोस. त्यानंतर भगवंतांनी नारदांनी तिथून गमन केलं. एवं मनुष्य पदवीं मनुवर्तमानो नारायणोखिल भवाय गृहीत शक्ती रेमेंग षोडश सहस्रवरांगनानां सव्रीड सौहृदा निरीक्ष हा सजुष्टा. भगवंतांनी जगाच्या कल्याणासाठी आपल्या अचिंत अशा मायेचा स्वीकार केला आणि मनुष्यासारख्या लीला करून त्यांनी 16 सहस्र स्त्रियांची हसत खेळत असा सुखाने संसार केला आहे. हे पाहून नारद अत्यंत थक्क झाले आणि त्यांनी भगवंताला मनोमन हात जोडून भगवंताची प्रार्थना सुरू केली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय, भारत माता की जय. नमो नारायण नमो नारायण नमो नारायण.